नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे, एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता आता महाराष्ट्र शासनामार्फत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजना राबविण्याबाबत दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी हा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये कोणती माहिती दिलेली आहे आणि ही योजना काय आहे, या योजनेत कोण सहभाग होऊ शकतं आणि लाभ काय मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी.आर.मध्ये जी माहिती दिलेली आहे, दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बिल ही त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे आणि अशा ग्राहकांसाठी आता मासिक वीज बिल वेळेवर भरणे किंवा जिगरीचे बनले आहे आणि हे दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की शासनामार्फत नवीन योजना राबवण्यात येणार आहे आणि स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबवण्यात प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि या योजनेत कोण सहभाग होऊ शकतो ते आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहे ते या ठिकाणी एक सहभाग होऊ शकतात। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की दारिद्र्य रेषेखालील घरगुती वीज ग्राहक या योजनेत अर्ज करू शकतात आणि 100 युनिटपेक्षा कमी वापर करणारे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक आहे ते सुद्धा या योजनेत अर्ज भरू शकतात आणि सरकारकडून जे अनुदान दिले जाणार आहे आणि जो ग्राहकाचा हिस्सा आहे तो या ठिकाणी तुम्हाला जो भरायचा आहे त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहे त्यांना फक्त 2500 रुपये ग्राहकाचा हिस्सा भरावा लागणार आहे आणि जो बाकीचा हिस्सा आहे तो केंद्र सरकार 30,000 रुपये अनुदान देणार आहे आणि राज्य सरकार 17,500 रुपये अनुदान देणार आहे आणि केवळ 2,500 रुपये ग्राहकाचा हिस्सा या ठिकाणी भरावा लागणार आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि सर्वसाधारण आहे त्यांना 10,000 रुपये ग्राहकाचा हिस्सा भरावा लागणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे जे अनुसूचित जमाती आणि जाती म्हणजे SC आणि ST प्रवर्गातील जे ग्राहक आहे त्यांना 5,000 रुपये ग्राहकाचा हिस्सा या ठिकाणी भरावा लागणार आहे। तर या योजनेचा कालावधी हा मार्च 2027 पर्यंत लागू करण्यात आलेला आहे, म्हणजे 2025 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मार्च 2027 पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात। आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जे महावितरण आहे त्यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे आणि जे पात्र जे ग्राहक आहे त्यांनी जे काही महावितरणचे पोर्टल आहे, जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ते नोंदणी करू शकतात। त्यानंतर महावितरण तांत्रिक तपासणी करून परवानगी देईल आणि त्यानंतर प्रमाणित जे पुरवठादार आहे ते स्वर प्रणाली बसवतील आणि 5 वर्षे देखभाल व दुरुस्तीसुद्धा जे पुरवठादार आहे ते या ठिकाणी करणार आहेत। तर याच्यासाठी या योजनेची जो एकूण निधी आहे 2025 ते 2026 या वर्षासाठी 330 कोटी या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि 2026 ते 27साठी 325 कोटी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। तर ही जी योजना आहे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला महावितरणची जी वेबसाईट आहे mahadiscom.in iSmart या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्या ठिकाणी गेल्यावर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि तुम्ही पाहू शकतात अप्लाय फॉर रूफटॉप सोलर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
आणि त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर उघडून येईल. तर या ठिकाणी दिलेलं आहे सबमिट ॲप्लिकेशन आणि त्यानंतर मेक पेमेंट आणि त्यानंतर सिलेक्ट एजन्सी आणि चौथा जो क्रमांक आहे त्यावरती तुम्ही अपलोड डॉक्युमेंट, म्हणजे 4 प्रकारच्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहे. पहिले तुम्हाला अर्ज भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला जी काही एजन्सी आहे ती सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिले जाईल, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. नूतनीकरण जे आहे ऊर्जा निर्मिती प्रणाली स्थापनेसाठी अर्ज आणि त्याखाली फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ते सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकतात ग्राहक क्रमांक. या ठिकाणी तुम्हाला ग्राहक क्रमांक जो आहे तुमचा जो काही वीज बिल आहे त्याच्यावरती जो सापलेला ग्राहक क्रमांक आहे, तुम्ही जो तुमच्या घरात मीटर बसवलेला आहे आणि त्याचा जो ग्राहक क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शोधा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर या प्रकारचा एक पॉपअप मेसेज तुमच्या समोर उघडून येईल आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जो ग्राहक क्रमांक आहे त्याच्याची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर ओके वरती टिक करायचे आहे. त्यानंतर OTP प्रविष्ट करा, म्हणजे OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण OTP टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर बाहेर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता OTP आपला व्हेरीफाय झालेला आहे आणि आता जो अर्ज आहे तो आपल्या समोर उघडून आलेला आहे. तर या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल. जे काही वीज बिल जे आहे त्याच्यावरती जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल. ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे, चेक करून घ्यायचे आहे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID आणि तुमचा जो ॲड्रेस आहे तो सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा, यावरती तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर सध्या आता धुळे आणि नंदुरबार हे 2 जिल्हे या ठिकाणी दाखवलेले आहे. म्हणजे ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातील फक्त या 2 जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे, धुळे आणि नंदुरबार. तुम्ही जर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहक असाल तर तुम्ही या योजनेत आता अर्ज करू शकतात. आता पुढे जे महाराष्ट्रातील जे संपूर्ण जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्यात येणार आहे आणि ज्यावेळेस याचे काही अपडेट असेल त्यावेळेस आपण संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहात की अर्ज कसा भरायचा आहे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.